धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं नाव. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत नुसती चर्चा सुरू आहे, पण अखेर त्यांनी या सस्पेन्सवर पडदा टाकत आपण लवकरच उपमुख्यमंत्री यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कार्यकर्त्यांची प्रदीर्घ काळ बैठक घेऊन चर्चा करून त्यांनी हा निर्णय जाहीर केला. पण आता ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानं धाराशिव मधील राजकीय समीकरण प्रचंड बदलू शकतात. आता तिथं निंबाळकर विरुद्ध पाटील असा संघर्ष अधिकच पेटणार असल्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर यांचं सत्तेत येणं हे धाराशिवच्या राजकारणाला नवं वळण देईल का पूर्वीपासून असलेला संघर्ष अधिकच वाढवेल, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह. गेल्या काही दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झालेला होता. अखेर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी तयारीला लागा आणि पाठीशी उभं राहत साथ द्या असं म्हटलं आहे. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसोबत प्रदीर्घ काळ बैठक घेतली. याच बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना नाव न घेता अप्रत्यक्षपणे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली. या बैठकीत ओमराजेंनी मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे असं म्हटलंय. एक प्रकारे राणा जगजितसिंह यांच्यावर त्यांनी निशाणाच साधला आहे. खरं तर निंबाळकर विरुद्ध पाटील हा अनेक दशकांपासूनचा राजकारणातील प्रचंड मोठा संघर्ष आणि वाद आहे. या संघर्षाला एका थरारक घटनेमुळे रक्तरंजित वळण लागलं. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली. यानंतर या हत्येच्या तपासात पुढे पद्मसिंह पाटील यांना अटक झाली आणि ते या प्रकरणातील मुख्य आरोपी होते. आता नुकताच ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या हत्याकांडाचा निकाल लागला आणि त्यांना अपेक्षित असा तो निकाल लागलेला नाही. पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची सुटका करण्यात आली. हा निकाल देखील ओमराजे यांच्या जिव्हारी लागलेला आहे. या निकालाविरोधात ओमराजे उच्च न्यायालयात जाणार आहेत, तो विषय वेगळा. पण मुळात आता ओमराजे यांच्या प्रवेशानं धाराशिव मधील स्थानिक राजकारण प्रचंड तापण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी निंबाळकर विरुद्ध पाटील हा संघर्ष होता, पण तो आता अधिक तीव्र होऊ शकतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे एकमेकांच्या विरोधात असलेले ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हे आता सत्ताधारी पक्षातच असणार आहेत. राणा जगजितसिंह पाटील हे भाजपाचे आमदार आहेत, तर खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना पक्षात असणार आहेत. पूर्वीपासून स्थानिक राजकारणात हे दोन्ही नेते जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकारी स्थानिक नेत्यांना आदेश द्यायचे, पण त्यावेळी ओमराजे हे विरोधी पक्षात असल्यानं त्यांच्या म्हणण्याकडे तितकंसं महत्त्व दिलं जायचं नाही. पण आता स्थानिक पातळीवर या दोघांकडून आदेश दिला जाणार, ज्यामुळे स्थानिक अधिकारी नेत्यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. आधीच जिल्हा परिषद, नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये कायमच रस्सीखेच असते. पण आता या दोन्ही घराण्यातील राजकीय आणि कौटुंबिक वादाचं रूपांतर हे वर्चस्वाच्या लढाईत होऊ शकतं. आता या दोन्ही नेत्यांकडून धाराशिवमध्ये आपापली राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी चढाओढ लागलेली पाहायला मिळणार आहे. एकूणच मतदारसंघातील कामांसाठी निधी मिळत नसल्याचं कारण सांगत ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेची वाट धरली आहे खरी, पण या वाटेवर आता त्यांच्या पुढे त्यांचे पूर्वीचेच कट्टर विरोधक राणा जगजितसिंह यांचं आव्हान असणार आहे. आता ओमराजे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे धाराशिवमध्ये निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष अधिक तीव्र होणार यात काहीच शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? वर्चस्वाच्या या लढाईत आगामी काळात कोण वरचढ ठरेल, ओमराजे निंबाळकर की राणा जगजितसिंह पाटील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.